नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या वेळेला आपण घटकनिहाय गुण विभागणी कशी असते आणि कृती पत्रिकेचा आराखडा कसा असतो ते आपण पाहिलं. आता हे पाहिल्यानंतर आपण व्याकरण सेक्शन मध्ये बघितली 16 मार्क असतात. तो 16 मार्क कृती पत्रिका आराखडा असतो त्याच्यामध्ये कशा प्रकारे असतात ते आपण पाहिलं. तर याच्यामध्ये 16 मार्क उपप्रश्न अ मध्ये 8 मार्क असतात आणि आ मध्ये 8 मार्क असतात. अशा प्रकारे 16 मार्काचं ते डिवायडेशन केलेलं असतं. तर आज आपण त्याच अनुषंगाने मराठीच्या अंतर्गत व्याकरणामध्ये अ मध्ये जो पहिला टॉपिक आहे वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर, हे आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला वाक्य म्हणजे काय हे पाहावं लागेल. आता वाक्य म्हणजे काय म्हणतात, वाक्य कशाला म्हणतात, सेंटेन्स कशाला म्हटलं जातं, तर वाक्याची व्याख्या आहे, डेफिनेशन, शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला आपण वाक्य म्हणतो. शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला आपण वाक्य म्हणतो. आता हे आपल्याला माहित झालं. आता पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे वाक्य प्रकार. वाक्य प्रकार म्हणजे काय, काय आहे वाक्य प्रकारचे डेफिनेशन, हे आपल्याला सुरुवातीला पाहावं लागेल. तर वाक्याचे प्रकार म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये जे वाक्य असं आपल्या बोलण्यातून किंवा लिखाणातून, आपण ज्यावेळेस बोलतो, हम जब बातें करते, लिहितो, हम जब लिखते हैं, तर अशा वेळी जे आपले विचार आपण शब्दातून व्यक्त करतो, लिखाणातून व्यक्त करतो. कधीही विचार प्रश्न रूपात असतात, तर कधी हे विचार साध्या वाक्यात असतात. तर कधी आपल्या भावना, फिलिंग्स, आपल्या भावना आपण व्यक्त करतो. मग आज्ञा असतील, हुकूम असेल, विनंती असेल, अशा प्रकारे आपण त्या व्यक्त करतो. ते याच्यामध्ये हे सगळं असतं. तर हे पाहिलं आपण वाक्याच्या प्रकारामध्ये काय काय येतं हे आपण पाहिलं. आता आपण पुढचा टॉपिक आहे वाक्याचे प्रकार, हे पाहणार आहोत. तर वाक्याचे प्रकार 6 आहेत. पहिला प्रश्नार्थी वाक्य, दुसरा विधानार्थी वाक्य, तिसरा उद्गारार्थी वाक्य, चौथा आज्ञार्थी वाक्य, पाचवा होकारार्थी वाक्य आणि 6वं नकारार्थी वाक्य. अशा प्रकारे हे 6 वाक्याचे प्रकार पडतात. तर हे तुम्हाला समजलं, मी समजावून सांगितलं वाक्याचे प्रकार किती आहेत. तर पहिला जो आहे प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हटलं जातं, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्वेश्चन सेंटेन्स. प्रश्नार्थी वाक्याचं डेफिनेशन काय, व्याख्या काय हे पाहूया. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. आणि या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि यामध्ये वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतं, क्वेश्चन मार्क साइन असतं, तर ते वाक्य कसं आपण समजून जायचं, प्रश्नार्थी वाक्य आहे. तर याच्यामध्ये काही उदाहरण आपण बघूया. पहिलं आहे उदाहरण मी तुम्हाला देतो, कोठे राहतोस तू. पहिलं वाक्य आहे, कोठे राहतोस तू. याच्यामध्ये काय विचारलंय, तू कुठे राहतोस हा प्रश्न विचारलाय. काय विचारलाय, प्रश्न विचारलाय, तू कुठे राहतोस. तर वाक्याच्या शेवटी आपल्याला काय प्रश्नचिन्ह दिसतंय, क्वेश्चन मार्क साइन दिसतंय. म्हणजे तो कसा आहे, ते वाक्य कसं आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे असं आपण ओळखू शकतो. दुसरं एक वाक्य दिलेलं आहे तुम्हाला, उदाहरणार्थ, मी घरात येऊ का. काय विचारले, मी तुमच्या घरात येऊ का, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि वाक्याच्या शेवटी काय दिसतंय, मला प्रश्नचिन्ह दिसतंय. म्हणजे हेही वाक्य कसं आहे, प्रश्नार्थी आहे. कसं आहे, तर वाक्याच्या शेवटी आपल्याला काय दिसतंय, क्वेश्चन मार्क साइन दिसतोय. ठीक आहे, हे समजलं. पुढचा जो दुसरा प्रकार आपण बघितला विधानार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य पाहिलं आपण. तर आता विधानार्थी वाक्य कशाला म्हटलं जातं. आता याची व्याख्या आपण पाहूया सुरुवातीला. विधानार्थी वाक्य कशाला म्हटलं जातं, काय आहे विधानार्थी वाक्य, काय आहे याची व्याख्या. तर ज्या वाक्यात केवळ विधान
विधान म्हणजेच काय? स्टेटमेंट. केवळ विधान. स्टेटमेंट केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. विधानार्थी वाक्य म्हणतात. तर आता विधानार्थी वाक्य कशाला म्हटलं जातं? तर ज्या वाक्यात केवळ विधान, विधान म्हणजे काय? स्टेटमेंट, केवळ स्टेटमेंट केलेलं असतं अशा वाक्यास काय म्हणतो आपण? विधानार्थी वाक्य म्हणतो. अशा वाक्यात आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य म्हणतो. तर याचे आपण काय बघूया? थोडीशी उदाहरणं बघूया. बाबा गावी गेले. दुसरा आहे लिंबाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. ठीक आहे. आता आपण दुसरं जे बघतो विधानार्थी वाक्य, याच्या पूर्ण डेफिनेशन बघितली, याच्या पूर्ण व्याख्या बघितली, त्याची उदाहरणं बघूया. पहिलं आहे बाबा गावी गेले. याच्यामध्ये काय दिसतंय? केवळ स्टेटमेंट केलेलं आहे. तर कर्ता हा काय सांगतोय की गावी गेले. कर्ता कोण आहे? बाबा. बाबा गावी गेले. केवळ आणि केवळ ह्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला? विधान केलेलं आहे, केवळ स्टेटमेंट केलेलं आहे. म्हणून हे वाक्य कसं आहे? विधानार्थी वाक्य. त्याच्याच अंतर्गत आपण विधानार्थी वाक्यामध्ये दुसरं वाक्य घेतलंय लिंबाचा प्रत्येक अवयव उपयोग असतो. लिंब म्हणजे काय? निमका पेड़. त्याचे प्रत्येक अवयव कसे असतात? उपयोग असतात. काही ना काही त्याचा उपयोग केलेला असतो. हे पण कसं वाक्य दिसतं तुम्हाला? हे पण एक साधं आणि विधानार्थी वाक्य आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला स्टेटमेंट केलेलं दिसतंय. ठीक आहे, समजलं? आता आपण तिसरा प्रकार पाहूया. आता तिसरं जे बघतोय आपण उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्याची व्याख्या काय? डेफिनेशन काय? ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. फिलिंग्स, भावना म्हणजे फिलिंग्स. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास आपण काय म्हणतो? उद्गारार्थी वाक्य. उदाहरणार्थ आपण पाहूया. पहिलं उदाहरण मी तुम्हाला दिलंय. किती सोपी कविता ही. किती सोपी कविता ही म्हणजे काय? वाक्यात एकदम साधं दिसतंय आणि शेवटी काय तुम्हाला दिसतंय? उद्गारार्थी चिन्ह, एक्सक्लेमेटरी मार्क. म्हणून हे कसलं वाक्य आहे? ओळखलं तर ओळखाय सांगितलं तर तुम्ही कुठलं सांगणार? तर हे उद्गारार्थी वाक्य आहे. दुसरे वाक्य दिलेले अबब. अबब नंतर तुम्हाला काय दिसतंय? उद्गारार्थी वाक्य दिसतंय, उद्गारार्थी चिन्ह. म्हणजे हे बी वाक्य कसं आहे? अबब केवढा मोठा साप. साप नंतर काय दिसतं तुम्हाला? उद्गारार्थी चिन्ह दिसते. म्हणजे हे पण कसलं वाक्य आहे? उद्गारार्थी. ज्या आपण आपलं डेफिनेशन बघितलं, ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, फिलिंग्स आपण शब्दामध्ये व्यक्त करतो आणि अशा वेळेला ते कसं वाक्य असतं? उद्गारार्थी वाक्य असतं आणि तिथं आपल्याला उद्गार चिन्ह दिलेलं दिसतं. म्हणून ते वाक्य कसं आहे? उद्गारार्थी वाक्य. आता पुढचं पाहूया. चौथा जो प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? याचं आपल्याला व्याख्या पाहावी लागेल. तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून, क्रियापद म्हणजे वर्ब, क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये आज्ञा, ऑर्डर, हुकूम, विनंती, रिक्वेस्ट, प्रार्थना, प्रेयर, आशीर्वाद, ब्लेसिंग या गोष्टीचा बोध होतो. या गोष्टी म्हणजे या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. तर त्यास आपण काय म्हणू? आज्ञार्थी वाक्य. म्हणजे आज्ञार्थी वाक्याची व्याख्या आपण पाहिली. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, हुकूम, विनंती, आशीर्वाद, त्याच्यानंतर प्रार्थना या गोष्टींचा बोध होतो त्यास आपण काय म्हणू? आज्ञार्थी वाक्य म्हणू. आता त्याची उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण तुम्हाला देतो मी. तुझे पुस्तक मला दे. याच्यामध्ये काय दिसतंय विद्यार्थ्यांनो तुम्हाला? तुझे पुस्तक मला दे म्हणजे काय सांगितलेलं आहे? याच्यामध्ये काय मागितलंय की तुझे पुस्तक मला दे. यू हॅव टू गिव्ह मी अ बुक. तुझे पुस्तक मला दे. याच्यामध्ये काय केलंय? विनंती केली आहे, रिक्वेस्ट, ऍज रिक्वेस्ट विनंती केलेली आहे आणि काय विचारलेलं आहे की तुझे पुस्तक मला दे.
म्हणजे याच्यामध्ये रिक्वेस्ट केली आहे, रिक्वेस्ट विनंती, आलं ना. आपल्या डेफिनेशन मध्ये आहे अज्ञाती वाक्याच्या, विनंती असेल किंवा प्रार्थना असेल, आशीर्वाद असेल, या गोष्टी त्याच्यामध्ये दिसले की आपण काय करू शकतो, ती अज्ञाती वाक्य आहे. म्हणजे याच्यामध्ये रिक्वेस्ट केलेली आहे, पुस्तक देण्यासाठी विनंती केलेली आहे. दुसरं वाक्य काय, खूप शिक मोठा हो. दुसरं वाक्य काय, खूप शिक मोठा हो. याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, याच्यामध्ये काय सांगितलंय, पढ़ लिख कर बड़ा हो जा, म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, आशीर्वाद दिलेला आहे. अशा प्रकारे आपलं अज्ञाती वाक्य जे आहेत ते कसं ओळखायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. मला वाटतं हे पण तुम्हाला समजलंय. आता पुढे वळूया. ओके, आता 5 प्रकार बघतोय आपण वाक्याच्या प्रकारामध्ये. आपण बघितलं वाक्याचे प्रकार किती असतात. तर वाक्याचा प्रकार आपण बघितलं, प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, हे आपण तिन्ही पाहिले आणि 4 पाहिले आपण, बरोबर, आज्ञार्थी वाक्यापर्यंत. आता हे तुम्हाला सगळं समजलं असेल. प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हणतात, प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय असतं, प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपल्याला काय दिसतं की प्रश्नचिन्ह दिसतं. विधानार्थी वाक्यामध्ये केवळ स्टेटमेंट असतं, त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णविराम दिसतो, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आपण प्रत्येक वाक्य आहे त्याच्या व्याख्येवरून आपण ओळखू शकतो. तिसरं जे आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्यामध्ये आपण पाहिलं भावनेचा उद्गार काढलेला असतो, मग त्या दुःख असेल किंवा आनंद असेल तर त्यावेळेस, आणि एक असतं की त्याच्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह असतं, साइन असतं, एक्सक्लेमेटरी साइन असतं, त्यावेळेस आपण काय ओळखू शकतो की हे उद्गारार्थी वाक्य आहे. आणि चौथा आपण बघितलं आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावर जे वर्ब असतं त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या रूपावर आपल्याला समजतं की या वाक्यामध्ये हुकूम दिलाय का, आज्ञा दिल्या का, विनंती केली की आशीर्वाद दिलाय की प्रार्थना केली, याच्यावरून आपण ओळखू शकतो की हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे की नाही. तर हे ओळखायचं असतं तुम्हाला, परीक्षेमध्ये ओळखायला येतं. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे वाक्य रूपांतर आपण पुढे पाहणारच आहोत. तर आता 5वा जो प्रकार आहे तो होकारार्थी वाक्य. होकार म्हणजे पॉझिटिव्ह, ठीक आहे, होकारार्थी वाक्य. याच्यामध्ये याचं डेफिनेशन काय, याची व्याख्या काय, होकारार्थी वाक्याची व्याख्या काय, काय डेफिनेशन. तर एखादी क्रिया करण्यासाठी, एखादी क्रिया ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ती क्रिया करताना किंवा ती क्रिया आपल्याला येस असं ज्यावेळेस होकार येतो त्यावेळेस त्या वाक्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे क्रिया करताना आपल्याला काय आलं पाहिजे, होकार आला पाहिजे. आणि ज्यावेळेस होकार येतो त्यावेळेस आपण निश्चित समजतो की हे कुठलं वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे. आपण पुढे पाहणार आहोत, होकारार्थी नकारार्थी सगळं पाहणार आहोत. आपल्याला सुरुवातीला याची व्याख्या समजावून घ्यायला लागेल, आणि व्याख्या ज्यावेळेस आपण समजावून घेऊ त्यावेळेस आपल्याला वाक्य पटापट ओळखता येतील आणि त्याचं वाक्य रूपांतरही आपण करू शकू. तर हे समजलं असेल होकारार्थी वाक्य कशाला म्हणतात. एखादी क्रिया करण्यासाठी ज्यावेळेस होकार दर्शवला जातो त्यावेळेस आपण होकारार्थी वाक्य हे असं समजू शकतो किंवा ओळखू शकतो. आता पुढचं जे वाक्य सांग, आपण होकारार्थी वाक्य कशाला म्हटलं जातं, जर ज्यामध्ये होकार दर्शवला असतो त्यावेळेस होकारार्थी वाक्य म्हणतात. आणि होकारार्थी वाक्य कसं ओळखायचं हे पण तुम्हाला समजलं असेल. आता पुढचं शेवटचं आहे नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स. नकारार्थी वाक्य याची व्याख्या आपल्याला सुरुवातीला समजून घ्यावी लागेल. नकारार्थी वाक्य म्हणजे काय, वाक्य कसं ओळखायचं ते. तर नकारार्थी वाक्य याची आपल्याला सुरुवातीला व्याख्या समजून घ्यावी लागेल, आणि ज्यावेळेस आपण त्याची व्याख्या समजून घेऊ, डेफिनेशन आपल्याला समजेल, त्यावेळेस आपण ते वाक्य निश्चित आपण ओळखू शकू. तर नकारार्थी वाक्याची व्याख्या काय, डेफिनेशन काय, एखादी क्रिया करण्यासाठी ज्या वेळेस नकार दर्शवतात त्यास नकारार्थी म्हणतात. यामध्ये नको, यामध्ये तुम्हाला काय कोणते शब्द येतील, नको, न लगे, नव्हे असे शब्द येतील. नकारार्थी वाक्यामध्ये नको, न लगे, नव्हे असे नकारार्थी शब्द येतील. त्यावेळेस आपण समजू शकू की हे कुठलं वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे. आणि अशी वाक्य ज्यावेळेस आपल्याला येतात त्यावेळेस आपण ती निश्चित रूपानं एखाद्या साइन वरून ती वाक्य कोणतं आहे हे आपण ओळखू शकू. तर आपण हे जे 6
वाक्याचे प्रकार हे पाहिलेले आहेत. प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. तर अशा प्रकारे नकार ज्यावेळेस दर्शवला जातो त्यावेळेस नकारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये नवे, न लगे, नको असे शब्द येतात. त्यावेळेस आपण निश्चित रूपानं ते नकारार्थी वाक्य असं समजू शकतो. आज आपण वाक्याचे प्रकार याच्या अंतर्गत जे हे 6 वाक्याचे प्रकार आपण बघितले. मला वाटतंय मी जे हे तुम्हाला सांगितलेले ते समजलं असेल. आणि पुढच्या वेळेस आपण आज वाक्य प्रकार बघितले, पुढच्या वेळेस आपण वाक्य रूपांतर हा कसं करायचं आणि ओळख आपण करून घेऊ ती पुढच्या वेळेला. तर आज मी इथंच थांबतो. धन्यवाद. पुढच्या वेळेला आपण वाक्य रूपांतर हा नवीन टॉपिक पाहू.